नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कामाचा प्रचंड ताण, त्याचबरोबर माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. आज आपण डिझायनर नेक कटिंग आणि स्टिचिंग शिकत आहोत. त्यासाठी आपण अस्तर कटिंग करून घेतला आहे आणि वरती बोटनेकमध्ये वरती 4 इंचाचा नेक टाकून खाली जो आपल्याला डिझाईन आपल्याला कट करायची, त्यासाठी मी खाली 3.5 आणि आपल्याला जेवढा गळा घ्यायचा आहे त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी या पद्धतीने मी अगोदर गळा फक्त मार्किंग करून घेतला आहे आणि त्यानंतर ड्रॉ करून घेते. आपण जो गळा आहे, जेवढी उंची आहे त्यानुसार त्याचं काय करून घेतलं, अगोदर छोटे छोटे मोजून घेतलं किती आहे ते, आणि त्यानंतर त्याचं डिवायडेशन केलं. बरोबर 2.5-1 इंच या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर हे जे हाफ सर्कल आहे ते मी ड्रॉ करून घेतलेत. त्यामुळे आपला आकार जो आहे ते परफेक्ट येतात. त्यासाठी या पद्धतीने मी कटिंग करून घेतात, जेणेकरून तुम्हालाही गळ्याचं निरीक्षण करून तो कटिंग करणं खूप सोपं जाईल. गळा कटिंग झाल्यानंतर त्यानंतर आपण त्याला कॅनव्हास लावून घेतला आहे, वरील गळ्यालाही आणि खालील जो गळा आहे त्यालाही. कॅनव्हास लावून घेतल्यानंतर पूर्ण जो आपला गळा आहे तो आपल्या ब्लाऊज पीसच्या कापडावरती अस्तर ठेवून व्यवस्थित आहे ते सर्कल एकदम व्यवस्थित काटेकोरपणे शिवून घ्यायचेत. एकदा शिवून घेतल्यानंतर परत एकदा ते चेक करून घ्यायचे, कुठेही आपली टीप व्यवस्थित आली नसेल तर परत टीप मारून घ्यायचे. त्यानंतर जे आपलं शिवणाच्या आतील भाग आहे तो कट करून घ्यायचा. तो भाग कट केल्यानंतर वरील आणि खालील गळा याचे आपल्याला शिवणाच्या आतमध्ये छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून आपल्याला गळा जो आहे तो उलटवायला सोपा जाईल आणि फिनिशिंग छान येईल. या पद्धतीने वरील आणि खालील बाजूला छोटे कट दिल्यानंतर गळा जो आहे तो उलटवून घ्यायचा आहे आणि हळूहळू उलटायचा आहे, कारण प्रत्येक कपडाला तेवढा व्यवस्थित नसतो किंवा फाटू शकतो. यासाठी हा कॉटनचा कपडा आहे, थोडासा इतका खूप चांगला कपडा आहे असंही काही नाही. त्यामुळे मी हाताने जे आपले सर्कल आहे ते अगदी नखाच्या साहाय्याने मी हे करून घेते, जेणेकरून त्याला कुठे इरू नये किंवा फाटू नये. यासाठी व्यवस्थित जे टोकं आहेत त्याचे किंवा जसा आकार आपण शिवला आहे तो तसाचे तसा बाहेर येण्यासाठी मी या पद्धतीने बाहेर काढून घेतला आहे आणि त्यानंतर खालपासून शिवायला सुरुवात करून बरोबर परत एकदम व्यवस्थित हळूवार पद्धतीने मी शिवून घेत आहे. या अशाच पद्धतीने पूर्ण जे कुठलाही नेक डिझायनर नेक असेल तो व्यवस्थित काळजीपूर्वक शिवायला घ्यायचा आहे. पूर्ण गळा शिवून झाल्यानंतर वरील जो गळा आहे तिथेही आपल्याला याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही गळ्याचे शिवण झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सर्व जी बाजू आहे आपला ब्लाऊज आणि अस्तर यांच्या चारही बाजू एकदम व्यवस्थित शिवण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण याला टक्स मारणार नाही आहोत. ते 1-1 इंच जे माप आहे साईडचं तेही कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला जो बॅक आहे तो या पद्धतीने दिसत आहे. आता त्यानंतर आपल्याला खालील जी बाजू आहे ती कवर करायची. तिथे आपल्याला जो आपली लेस आहे ती लावायची. त्यासाठी आपण अगोदर अस्तरचा जो पार्ट निघाला होता तो मोजून घेतला, तो 10.25 इंच आला आहे ते माप खालील आणि वरील. या पद्धतीने आपण आता त्याच्यापेक्षा 1 इंच वाढीव माप ठेवून मोजून घेतलं आहे आणि कट करून घेतलं आहे. हे बघा 1 इंच वाढवा ठेवायचं, जेणेकरून आपलं ते माप शिवण्यात जाईल. या पद्धतीने आता आपली जी लेस आहे ती खूप कमी होती, ती आपल्याला बाहीलाही पुरवायची होती आणि बॅकलाही पुरवायची होती. त्यामुळे या पद्धतीने नेक चॉईस केलं आहे त्यासाठी. त्यानंतर जी लेस आहे तिलाही आपण अस्तर लावून कवर करतो आहे, जेणेकरून कुठलेही धागे वगैरे निघणार नाही. या पद्धतीने जे माप आपण कट केलं आहे त्याला अस्तर लावून उलटवून घेऊन व्यवस्थित पद्धतीने चारही बाजू त्याच्या पॅक करून घ्यायचा, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज समोरच्याला आपल्याला देताना आपल्याही मनाला समाधान लाभतं आणि ब्लाऊज तेवढं छान तयारही होतं. या पद्धतीने पूर्ण जो बॅक आहे आपण तो त्याची जो पॅच तयार केला आहे आपण तो व्यवस्थित तयार करून घेतला आहे आणि बरोबर आपण दोन्हीही साईडनी 1-1 इंच माप जे आहे ते वाढवा सोडलं आहे ते मार्किंग करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी जे आपलं पॅच तयार झालं आहे तो शिवून घ्यायचा. हे बघा
दोन्ही बाजूनी मार्किंग करून घ्यायचं हाफ इंचावरती आणि या पद्धतीने जिथे आपण मार्किंग केले बरोबर तिथे हे ठेवून शिवून घ्यायचं. या पद्धतीने डबल टिप घेऊन आपण जी टिप आहे ती दोन्ही बाजूने कवर करून घ्यायची आणि छान असा सुंदर असा जो आपला नेक आहे तो तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.